पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी येथे कान्हापुरी ते चव्हाण वस्ती 2.5 किलोमीटर रस्त्याचं काम खरं तर 3 कोटी रुपये 2024 साली खरं तर हा रस्ता मंजूर रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडले होते। खड्ड्यांमध्ये बसून खरं तर ग्रामस्थांनी प्रशासनाचा आणि ठेकेदाराचा निषेध व्यक्त केलेला आहे। आपण बघू शकतो पूजन करून खरं तर ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केलेला आहे। जवळपास 1 वर्षापासून जाण्याकरता कुठलाही रस्ता नसल्यामुळं ग्रामस्थ आता आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। पाहायला मिळतं गावाचे सरपंच आपल्या बरोबर आपण काय सांगताल, काय तुमची मागणी? आज ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामपंचायतच्या महिला सरपंच उपस्थित मेंबर सर्वांच्या वतीने चव्हाण वस्ती कान्हापुरी हा रस्ता गेले कित्येक दिवस झालं मंजूर असूनही रखडलेला आहे। हा रस्ता प्रशासन आणि ठेकेदाराच्या काम न करण्याच्या वृत्तीमुळे हा रस्ता आजपर्यंत राहिलेला आहे। 14 सप्टेंबर 2024 रोजी ह्या रस्त्याला मंजुरी येऊन देखील हा रस्ता का होत नाही याचा सवाल ग्रामस्थांना ठेकेदार आणि प्रशासनाने दिला पाहिजे। आज चव्हाण वस्ती आणि कान्हापुरी रस्ता माननीय आमदार बबनदादा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेपूर्वी मंजूर झालेला आहे, तरी देखील या रस्त्याकडे आज कुणीही बघायला तयार नाही। आज शाळेकरी विद्यार्थी असेल, गावात येणारी एसटी असेल, ती देखील आज गावात येत नाही। आज चहू बाजूने रस्ता आंदोलन काय चालू आहे? आज आम्ही या खड्ड्यात बसून आंदोलन करत असताना ग्रामपंचायतच्या आणि ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। अनेक महिला देखील आपल्याबरोबर काय सांगतात, तुमच्या मुलांना देखील शाळेत जावं लागतं या रस्त्यात, काय परिस्थिती? रस्त्यावरून जावं लागतंय, बाईक पण ती कडी पडली तर त्या आजारी लागलं, खड्डा झाला। अशा काही घटना यापूर्वी झाल्यात का? मंजूर असून पिन रस्ता त्यांनी कधी आपण बघितलं असेल की कान्हापुरी ते चव्हाण मंजूर असून 1 वर्ष झालेत, मात्र रस्ता न झाल्यामुळे आता ग्रामस्थ आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। कान्हापुरीतून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।